डोंट वरी, मी हा व्हिडिओ पण टाकीन यूट्यूब वरती, सो जरी लाईव्ह नसेल तरी नंतर तुम्हाला मिळेल. ठीक आहे. सो आपण लेसन नंबर 3 स्टार्ट केला आहे. सगळ्यांना माझा आवाज येत असेल होपफुली नीट, आणि दिसत पण असेल, ऑडिओ व्हिडिओ दोन्ही क्लिअर असेल. वी हॅव स्टार्टेड विथ लेसन नंबर 3, which is kinetic theory of gases and radiation. आवाज येत नाहीये म्हणतो. आवाज येत नाहीये का रे सगळ्यांना? आवाज क्लिअर आहे? येतोय? ओके. वेदांत, तुझ्या एंडला प्रॉब्लेम आहे तर एकदा लॉग आउट करून परत साइन इन कर. चलो. सो कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस वी हॅव स्टार्टेड, अँड केटीजी मध्ये लास्ट लेक्चर मध्ये, कालच्या लेक्चर मध्ये वी हॅव कम्प्लिटेड प्रेशर डेरिव्हेशन. आणि काय रिझल्ट आलाय आपल्याला प्रेशरचा? 3 फॉर्म्युले. 1/3 सर आवाज येत नाहीये. आता येतोय का आवाज सगळ्यांना? ओके. ज्यांना नव्हता येत त्यांना येतोय का आवाज? ठीक आहे. ओके, लक्ष द्या आता इकडे. सो लास्ट लेक्चर मध्ये वी हॅव कम्प्लिटेड प्रेशर इक्वेशन, अँड प्रेशरचं डेरिव्हेशन केल्यानंतर व्हॉट इक्वेशन वी गॉट? 1/3 nm VRMS स्क्वेअर बाय V, that is the volume. L cube होता ना खाली, L cube, that is volume. Also equal to, याचा variant काय होता अजून एक? 1/3 nm, total number of molecules into mass of each molecule becomes capital M CRMS, sorry C नाही, आपण ते जुन्या बुक मध्ये C लिहिलेलं. सो VRMS स्क्वेअर बाय V, आणि याचा लास्ट व्हेरियंट होता 1/3 रो VRMS स्क्वेअर. 1/3 रो VRMS स्क्वेअर is the formula. It is the formula for pressure exerted by a gas in a closed container. Closed container मध्ये गॅस किती प्रेशर एक्झर्ट करतो? We have derived this relation in the last lecture. सो आजच्या लेक्चर मध्ये आपण आता पुढचा पार्ट बघणार आहे की प्रेशर वरून काय काय गोष्टी पुढे अजून आपण डिराइव्ह करू शकतो. प्रेशरचा मी तुम्हाला अजून एक फॉर्म्युला सांगितलाय. तो अजून एक जो फॉर्म्युला आहे तो तर आयडियल गॅस वरून आलाय. प्रेशर इंटू व्हॉल्यूम इज एनआरटी. आठवतंय का? एनआरटी बाय व्ही डिवायडेड बाय व्ही केल्यावरती एनआरटी बाय व्ही. दिस इज द अदर व्हर्जन. पीव्ही इज इक्वल टू एनआरटी वन. आणि तुम्हाला अजून एक आठवत असेल याच्यामध्ये, यू कॅन ऑल्सो राईट the other variant of pressure equation, ideal gas equation. PV is equal to nRT is 1. The second way of writing it is PV is equal to capital N kBT. बरोबर ना? Because small n, number of moles, is number of molecules upon Avogadro number. आणि number of molecules upon Avogadro number मध्ये R by N आहे बघा. ही स्टेप विसरून जा. हे कसं आलं मी सांगतो. N ला हे रिप्लेस केलं जर काही मी, if I replace that N by capital N total molecules upon number of, sorry, Avogadro number, this equation will now become PV is equal to N by Na RT. And what is R by Na? This is nothing but Kb. Hence we get PV is equal to N kBT. So pressure चा एक व्हेरिएशन अजून असं पण मिळेल. Pressure is equal to N kBT by V. N kBT by V is the other variant. So pressure equations काल झाले आहे. प्रेशर इक्वेशनचं डेरिव्हेशन झालं आहे. सगळं झालंय. आता आपण थोडं अजून त्याच्या आतमध्ये प्रोब करू आणि आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह करू जे तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये न्यूमेरिकल्स दिले. सो आजच्या सेशन मध्ये वी विल सॉल्व्ह न्यूमेरिकल्स. बट न्यूमेरिकल चालू करण्याच्या आधी तुम्हाला या गोष्टी माहिती पाहिजे ज्या तुमच्या बुक मध्ये दिलेल्या नाही. इव्हन तो बुक मध्ये दिल्या नाहीयेत बट न्यूमेरिकल्स मध्ये विचारले. ओके, सो न्यूमेरिकल्स मध्ये विचारले बट बुक मध्ये डायरेक्टली नाही सांगितलं. सो तुम्हाला ते पण माहिती असलं पाहिजे. सगळ्यात पहिलं बघा, सगळ्यात पहिलं आपण काय करू की VRMS, सगळ्यांना माहिती आहे VRMS काय असतात. व्हॉट इज रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी? इट इज नथिंग बट सगळ्या मॉलिक्युल्सच्या स्क्वेअर्सचा मीन, सगळ्या मॉलिक्युल्सच्या वेलॉसिटीजचा स्क्वेअर्सचा मीन. मीन म्हणजे डिवाइड बाय n करायचं आहे आणि त्याचा नंतर घ्यायचा आहे रूट. त्याचा नंतर घ्यायचा आहे रूट. करेक्ट? सो आय कॅन ऑल्सो कॉल इट इन दिस वे. इट इज अ रूट ऑफ
इट इज द रूट ऑफ मीन स्क्वेअर वेलॉसिटी. मीन स्क्वेअर वेलॉसिटी नंबर 2 होती बघा काल. मीन वेलॉसिटी, मीन स्क्वेअर वेलॉसिटी, रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी. सो सेकंड वाल्याचाच रूट घेतल्यामुळे आपल्याला रूट मीन स्क्वेअर असं मिळालं होतं. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ VRMS. बट जर मला VRMS चा अजून एक नवीन फॉर्म्युला प्रेशरच्या टर्म्स मध्ये बनत असेल तर बघा कसा बनेल तो. इफ आय यूज प्रेशर इक्वेशन, प्रेशर इक्वल्स टू, नीट बघा, 1/3 m VRMS square by V. What will happen? VRMS चा फॉर्म्युला कसा बनेल? फ्रॉम दिस एक्सप्रेशन. सर तुम्ही YouTube वर स्ट्रीम करू शकता का? YouTube वरती स्ट्रीम नाही होते. मी तोच ट्राय केला. YouTube वरती स्ट्रीम नाही होते. ठीक आहे ना. सो YouTube वर स्ट्रीम नाही होते म्हणून मला आता ते रेकॉर्ड करून मी तुम्हाला नंतर अवेलेबल करून देईन YouTube वर. So 1/3 m VRMS square by V is equal to pressure आहे. So what will be the value of VRMS square only? So this will become obviously 3PV upon 3 वरती जाईल, V वरती जाईल, upon m will go down, and which is also equal to 3 nRT by m. बरोबर. सो VRMS चा फॉर्म बघा. आता खूप सारे व्हेरिएशन बनणार आहेत. तुम्हाला खूप सारे फॉर्म्युले लर्न नाही करायचे. मी जे रिझल्ट सांगतो तेवढेच लर्न करायचे. आपण ऍट द एंड आपण सगळे फॉर्म्युले जे लर्न करायचे ते लिहून घेऊ. हे सगळे मधले स्टेप्स पाठ नाही करायचे. हे आपण डिराईव्ह करत चाललोय. सो जे कामाचे आहेत ते मी तुम्हाला लिहून देईन. ठीक आहे, डोंट वरी. सो आता VRMS चं मी काय केलंय, VRMS चा प्रेशरचा फॉर्म्युलावरनं VRMS चा फॉर्म्युला बनवला. VRMS स्क्वेअरचा असा बनतोय. सो नुसता VRMS चा फॉर्म्युला काय बनेल? ओनली VRMS विल बी अंडर रूट 3 nRT by m. And in this particular expression, या n चा मीनिंग तुम्हाला माहिती आहे. नंबर ऑफ मोलचे दोन डेफिनेशन असतात. एक डेफिनेशन आहे नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन एवोगॅड्रो नंबर, आणि अजून एक डेफिनेशन आहे ते आहे मास ऑफ द गॅस डिवाइडेड बाय इट्स मॉलिक्युलर वेट. इफ आय म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला हे कधी झालंय तर 10th प्रॉबेबली 10th मध्ये नाही पण 11th मध्ये झालं असेल. स्टार्टिंगला पहिल्याच लेसन मध्ये आहे नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास अपॉन मॉलिक्युलर वेट. सो मी हा वाला वर्जन इथे वापरू शकतो का? बघा नीट बघा, इकडे कलर चेंज करतो मी. n बाय m हा जो प्रकार आहे तो काय बनेल? n आणि हा m मास ऑफ द गॅस जर तो खाली गेला तर n बाय m हा नक्कीच काय बनेल? m नॉट बनेल. 1 बाय m नॉट, 1 बाय m नॉट. बट मी याच्यापेक्षा बेटर ऑप्शन सांगतो तुम्हाला. बेटर ऑप्शन असा आहे की जे इफ आय सबस्टिट्यूट n इज इक्वल टू 1, न्यूमरेटर मध्ये मी n ला 1 सबस्टिट्यूट केला, 3 into 1 झाला तो RT, तो ऑटोमॅटिकली मास ऑफ द गॅस ऑटोमॅटिकली मॉलिक्युलर वेट बनतो. 1 मोलचं वेट मॉलिक्युलर मास असतं. सो तो 1 टाकून दिला तो खालचा डिनॉमिनेटर आपोआप 1 बाय m नॉट बनून जातो. किंवा तुम्हाला हा अप्रोच पटला असेल तर हा पण तुम्ही घ्या, किंवा n ला 1 टाका, ऑटोमॅटिकली डिनॉमिनेटर विल बिकम m नॉट. ठीक आहे. सो द फॉर्म्युला ऑफ RMS velocity, RMS speed, root mean square speed is 3RT by m naught. 3RT by m naught. This is the formula that you have to learn. म्हणजे हे जे काही केलं या स्लाइड मध्ये कामाचं फक्त एवढंच होतं. That's it. What is the velocity of, what is the root mean square velocity of a gas molecule? The root mean square velocity of a gas molecule is 3 times R constant times the temperature of the molecule divided by its molecular weight. ऑब्वियसली सगळं SI मध्ये असेल तरच SI मध्ये आन्सर मिळेल. मॉलिक्युलर वेट नॉर्मली तुम्ही ग्रॅम मध्ये देता, त्याला केजी मध्ये टाका तरच आन्सर बरोबर आहे. दिस इज रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी ऑफ अ गॅस मॉलिक्युल. क्विकली फील येण्यासाठी आपण क्विकली हायड्रोजनची स्पीड काढून बघू. सर हायड्रोजनची स्पीड काय असते? हायड्रोजनची स्पीड आपल्या अर्थ वरती नॉर्मल टेम्परेचर 300 केल्विन आहे. कॅन एनीवन टेल मी हायड्रोजनची RMS स्पीड काय येईल? RMS स्पीड ऑफ हायड्रोजन येईल अंडर रूट 3 R असतो 8.314, T 300 केल्विन, आय एम टेकिंग 300 केल्विन, अपॉन हायड्रोजनचा मॉलिक्युलर वेट किती आहे? 2, बट ते ग्रॅम आहे तर 2 into 10⁻³ बरोबर. सो काय बनेल बघा, हे 3 3 जा 9 into 8.314 अपॉन 2, हा वरती 10⁻² आहे आणि खालचा 10⁻³ वर गेला
तर तो बनेल 10⁵. समजत असेल तुम्हाला. आता बघा 10⁵ आहे, वरती 9 आहे, 8.314 आहे. आता सगळं मल्टिप्लाय करू आपण. 9 4 जा 36, 9 1 जा 9 प्लस 3 12, 9 3 जा 27 प्लस 1 28, 9 8 जा 72 74. So 74.82 upon 2 चा रूट आणि 10⁵. यू कॅनॉट टेक 10⁵ आउटसाइड द रूट. द प्रॉब्लेम इज की तो ऑड पॉवर आहे. सो अजून त्याला सिम्प्लिफाय करू. 74 डिवायडेड बाय 2 किती असतं? 37 असतं. 37.4 इंटू 10⁵. हाऊ टू सॉल्व्ह इट? 1 0 याला द्यायचं आतमध्ये. 374 इंटू 10⁵. याचा रूट येतो 10⁵. आणि 374 हा परफेक्ट स्क्वेअर तर नाहीये, बट त्याच्या जवळचा परफेक्ट स्क्वेअर कोड आहे 361 आहे. 19 आहे ना 361, आणि रूट 400 कोण आहे? 20. सो 19.2 19.3 काहीतरी येईल, आपल्याला फक्त फील घ्यायचा आहे. सो 1920 मीटर पर सेकंड ही झाली हायड्रोजनची RMS स्पीड, रूट मीन स्क्वेअर स्पीड. तुमच्या घरामध्ये आता 300 केल्विन टेम्परेचर असेल आणि त्याच्यात जो काही हायड्रोजन असेल, दॅट हायड्रोजन विल बी मुव्हिंग ॲव्हरेजली ॲट द स्पीड. म्हणजेच ह्याला मी 1.92 किलोमीटर पर सेकंड लिहू शकतो का? तर येस. आहे का ही स्पीड अर्थच्या एस्केप वेलॉसिटी पेक्षा कमी? अर्थची एस्केप वेलॉसिटी आठवते का 11वी मध्ये? 11.2 किलोमीटर पर सेकंड आहे. अर्थ वरून एखाद्या ऑब्जेक्टला सोडून जायचं असेल ना अर्थ, तर एवढी स्पीड लागते. हायड्रोजन म्हणून सोडून जात नाही अर्थ, हायड्रोजनला अर्थ वरतीच थांबावं लागतं. द रिझन इज त्याची RMS स्पीड कमी आहे. तुम्ही मून वरती गेला जर काही मून वरती, तर मून वरती तिकडचं टेम्परेचर समजा मूनचं काही असेल, कमी असेल अर्थपेक्षा, ऑब्व्हियसली थोडं कमी आहे, बट तिकडची RMS स्पीड जी आहेत ना गॅस मॉलिक्युल्सची, ती RMS स्पीड मूनवरच्या एस्केप वेलॉसिटी पेक्षा जास्त आहे. त्यामुळे मूनवरती ॲटमॉस्फिअर बनूच शकत नाही, कारण की मॉलिक्युल थांबायला चाललंय सरफेसवरती, बट सरफेसवरची स्पीड ही एस्केप पेक्षा जास्त आहे. सो ऑब्व्हियसली द मॉलिक्युल विल नॉट स्टे ऑन द प्लॅनेट ऑर द सॅटेलाइट. अर्थ वरती मात्र एस्केप स्पीड जास्त आहे. सो नॉर्मल मॉलिक्युल्स कॅनॉट स्टे. हा, बट जर काही तुम्हाला मी असा क्वेश्चन विचारला की जर अर्थ वरती ॲटमॉस्फिअर बनलं नाही पाहिजे, अर्थ वरती हायड्रोजन शुड नॉट स्टे, मी हायड्रोजनचं एक्झाम्पल घेतोय. इफ अर्थ वरती हायड्रोजन शुड नॉट स्टे, तर व्हॉट शुड बी द टेम्परेचर ऑफ अर्थ? तर बघा अर्थचं टेम्परेचर किती झालं पाहिजे? आता हायड्रोजनची स्पीड रफली 2 आहे ना, 2 किलोमीटर पर सेकंड आहे. ऑलमोस्ट त्याची स्पीड 6 टाइम्स झाली. जर हायड्रोजनची स्पीड 6 टाइम्स झाली तर तो अर्थ सोडून निघून जाईल. आता 6 टाइम्स स्पीड कधी होईल? बघा लेफ्ट साइडला मी कलर चेंज करतो, तुम्हाला कळेल. हा नंबर जो आहे हा 6 टाइम्स कधी होईल? जर मी टेम्परेचरला 36 टाइम्स केलं तर, बरोबर ना? ऑब्व्हियसली 36 टाइम्स केलं तरच तो 6 टाइम्स होईल, रूट बाहेर आलं. आणि स्पीड 6 टाइम्स कधी होईल? व्हेन टेम्परेचर विल बिकम 36 टाइम्स. मीन्स इफ द अर्थ का एवरेज टेम्परेचर बिकम्स 300 into 36, that is 10800 केल्विन. ऑब्व्हियसली एवढं टेम्परेचर अर्थचं ॲव्हरेज कधी होईल? तर सन खूप मोठा झाला, अर्थ खूप सनच्या जवळ असेल, त्या केसमध्ये होऊ शकतं. ॲव्हरेज टेम्परेचर अर्थचं एवढं तर होणार नाहीये नियर फ्युचरमध्ये. सो वी डोंट हॅव टू वरी. सो आय होप सगळ्यांना समजतंय. हा तर एक्स्ट्रा पॉइंट झाला की व्हॉट इज RMS स्पीड. मी कॅल्क्युलेट करून दाखवली तुम्हाला हायड्रोजनची, आणि थोडं फील येण्यासाठी मी तुम्हाला त्याचं रिलेशन एस्केप स्पीड बरोबर दाखवलं. बट बेसिक मला एवढंच सांगायचं होतं की कोणत्याही गॅस मॉलिक्युलची RMS स्पीड काढणं इज नॉट अ बिग डील अनलेस यू नो द फॉर्म्युला. जस्ट टेम्परेचर अँड इट्स मॉलिक्युलर वेट matters, the law. Temperature is the most important thing, and the second thing is the molecular weight of that object. So heavier molecules like oxygen, nitrogen, carbon dioxide, SO2, हे molecules खूप heavier आहेत. So heavier molecules slowly move होतात relatively. हायड्रोजनचं एक्झाम्पल घेतलं, it is the fastest molecule because its m0 is the least. So given temperature ला the fastest molecule will be hydrogen because of its lower mass. टेम्परेचर पण डिपेंड करतो ऑब्व्हियसली. आता अजून एक गोष्ट, तुम्हाला हे 11th आठवतंय किती मला माहित नाही, बट 11th मध्ये तुम्ही एकदा शिकला होता स्पीड ऑफ साऊंडचा कॉन्सेप्ट. स्पीड ऑफ साऊंड, आणि स्पीड ऑफ साऊंडच्या कॉन्सेप्ट मध्ये आपण बघितलेलं की न्यूटननी एक पर्टिक्युलर फॉर्म्युला सांगितलेला, ज्याला आपण न्यूटन्स फॉर्म्युला म्हटलेला, आणि नंतर त्या फॉर्म्युलामध्ये 16% एरर होता. तो एरर रेक्टिफाय करून त्याला करेक्ट केला लॅप्लासने. वी कॉल्ड इट ॲज लॅप्लासेस करेक्शन. आणि त्या करेक्शन प्रमाणे फॉर्म्युला आला होता अंडर रूट गामा पी बाय रो. खूप कमी लोकांना आठवत असेल,
पण आता हा फॉर्म्युला लिहिल्यानंतर काही जणांना वाटत असेल अरे हा बघितला. सो हा होता तो फॉर्म्युला लॅपलासिस करेक्शनचा. आणि याच्यामध्ये आपण व्हेरिएशन करून बघितलेलं की हाऊ वेलॉसिटी डिपेंड्स ऑन प्रेशर ऑफ गॅस, हाऊ वेलॉसिटी डिपेंड्स ऑन टेम्परेचर ऑफ द गॅस, हाऊ वेलॉसिटी ऑफ साऊंड डिपेंड्स ऑन द ह्युमिडिटी. ह्या सगळ्या गोष्टी आपण रिलेट केलेल्या. त्या डेरिव्हेशन मध्ये पण आपण काय केलं होतं बघा, इथे मी क्विकली डिराईव्ह करून दाखवतो. वेलॉसिटी ऑफ साऊंड आहे काय, हे साऊंडची वेलॉसिटीचा फॉर्म्युला असा होता बघा, गामा प्रेशर डेन्सिटीला मास अपॉन व्हॉल्यूम टाकलं होतं आपण, आणि प्रेशर इंटू वेलॉसिटी, प्रेशर इंटू व्हॉल्यूमला आपण सबस्टिट्यूट केलं होतं गामा एनआरटी बाय एम. तर तेव्हा पण 11वीत मी सांगितलेलं याला 1 टाकला तर हा बनतो एम नॉट. तो काय बनला फॉर्म्युला, अंडर रूट गामा आर टी बाय एम नॉट. दिसतोय का सिमिलर, सिमिलर दिसतोय का. हा स्पीड ऑफ साऊंडचा फॉर्म्युला आहे गॅसमध्ये. हा गॅस इटसेल्फचा फॉर्म्युला आहे, गॅस मधल्या मॉलिक्युलचा स्वतःचा फॉर्म्युला आहे. आणि गॅसमध्ये मॉलिक्यूल स्पीड ऑफ साऊंड पेक्षा फास्ट जातो. गॅसमध्ये जो मॉलिक्यूल ट्रॅव्हल करतात ना ते स्पीड ऑफ साऊंड पेक्षा जास्त ट्रॅव्हल फास्ट करतात. त्याचं रिझन काय की आर टी आणि एम नॉट दोघांकडे आहे. मग गामा मोठा का 3√3 मोठा, रूट गामा मोठा का √3 मोठा, तर आन्सर इज 3 इज ग्रेटर दॅन गामा. व्हॉट इज गामा अजून आपल्याला झालं नाहीये, ते येणार आहे 2-4 लेक्चर मध्ये, येईलच लवकरच येईल ते. त्याला म्हणतात एडियाबॅटिक कॉन्स्टंट. इट इज कॉल्ड एज एडियाबॅटिक कॉन्स्टंट. त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू असते 5/3, दॅट इज 1.667. 3 च्या वरती तर जाऊ शकत नाही ऑब्व्हियसली, 1.667 हीच त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू. सो आरएमएस स्पीड चं मी तुम्हाला एस्केप स्पीड बरोबर रिलेशन दाखवलं. आरएमएस स्पीड कुठल्याही मॉलिक्यूलची एस्केप वेलॉसिटी ऑफ द प्लॅनेट पेक्षा कमी असेल तरच तो मॉलिक्यूल अर्थ वरती राहू शकतो, नॉर्मली असतो. आणि सेकंड मी तुम्हाला साऊंडची स्पीड आणि आरएमएस स्पीड फॉर्म्युले दिसायला सेम आहेत, बट इथे 3 आहे आणि इथे गामा आहे. गामा इज एडियाबॅटिक कॉन्स्टंट. व्हॉट इज एडियाबॅटिक कॉन्स्टंट वी आर गोइंग टू डिस्कस. प्रॉबेबली 2 लेक्चर मध्ये येऊन जाईल ते, जास्तीत जास्त 3 लेक्चर मध्ये येईल. ओके, सो आरएमएस स्पीड या 2 मागच्या स्लाइड मधनं काय शिकायचंय, मागच्या 2-3 स्लाइड मधनं तुम्हाला काय शिकायचं बघा. आपण सगळ्यात पहिलं प्रेशरचा फॉर्म्युला बनवलेला कालच्या लेक्चरमध्ये, आणि आज आपण फक्त एकच गोष्ट नवीन केली आहे की आपण आरएमएस वेलॉसिटीचा फॉर्म्युला वी हॅव मेड, अँड द फॉर्म्युला दॅट वी हॅव सीन टुडे इज दिस वन. VRMS is under root 3RT by M naught. 3RT by M naught. Very famous equation. Very famous equation. There is one more variant to this. There is one more variant to this. हा फॉर्म्युला अजून एक वेनी लिहिता येतो, तो असा आहे, बट तो फेमस नाही एवढा. तो असा आहे VRMS equals to under root 3RT by M naught जो आहे ना, इट इज मॉलिक्युलर वेट ऑफ गॅस. मॉलिक्युलर वेट ऑफ गॅस म्हणजे समजा ऑक्सिजन असेल तर 2 ग्रॅम, सॉरी हायड्रोजन असेल तर 2 ग्रॅम, ऑक्सिजन असेल तर 32 ग्रॅम, अजून क्लोरीन असेल तर 71 ग्रॅम, किंवा तुमचं नायट्रोजन असेल तर 28 ग्रॅम. हे स्टँडर्ड ॲटॉम मॉलिक्युलर वेट्स आहेत. सो हायड्रोजनचं 2 ग्रॅम, हिलियमचं 4 ग्रॅम, ह्याला म्हणतो आपण मॉलिक्युलर वेट. तर ते मॉलिक्युलर वेट जे आहे ते मॉलिक्युलर वेट कॅन आय राईट इट इन दिस वे, मास ऑफ 1 ॲटम किंवा 1 मॉलिक्यूल इंटू ॲव्होगॅड्रो नंबर. बिकॉज एका मोल मध्ये ॲव्होगॅड्रो नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात आणि प्रत्येकाचं मास स्मॉल एम असतं. आणि हा असा का बनवला मी, बिकॉज इथून आपल्याला तो केबी मिळतोय. सो अंडर रूट 3 kBT अपॉन m. दिस इज द अदर व्हेरिएशन, नॉट दॅट फेमस, नॉट रेकमेंडेड, डोंट लर्न. फक्त दिसला कुठे तर तुम्हाला वाटलं पाहिजे अरे हा हे बघितलंय, नवीन नाहीये. हा इम्पॉर्टंट आहे. फ्रॉम दिस यू कॅन मेक दिस फॉर्म्युला. सो एकच फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे आरएमएस वाला. आय होप एव्हरीवन इज गेटिंग की व्हॉट इज द मीनिंग ऑफ आरएमएस स्पीड, आरएमएस वेलॉसिटी. आता तुम्ही हे लिहून घ्या ही स्लाइड, आपल्याला लगेच पुढच्या पॉइंट वर जायचं. सर एकदा सेकंड स्लाइड दाखवा ना.
ही का ह्याच्या मागची? ह्याच्या मागची नाही सर, ह्याच्या पण मागची. ही. हा ठीक आहे. डेरिव्हेशन जर काय तुम्हाला लिहायचं असेल तुम्ही स्क्रीनशॉटच काढा, मी तर म्हणतो टाइम नको वेस्ट व्हायला. ठीक आहे. सो स्क्रीनशॉट काढला असेल होपफुली तुम्ही. आपण आता पुढच्या पॉइंट्स कडे वळू. आता खूप महत्वाचा पॉइंट आहे कारण की याच्यावरती आपल्याला शेवटचे 20 मिनिटं न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहेत. आता 6:30 झाले. 6:40 पर्यंत आय विल एक्सप्लेन दिस. त्यानंतर 42 पुढचे 20 मिनिटं वी विल सॉल्व्ह न्यूमेरिकल्स गिवन इन टेक्स्ट बुक. हा जो पॉइंट आहे दॅट इज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस. कायनेटिक एनर्जी ऑफ ऑब्जेक्ट ब्लॉक जेवढं सोपं असतं तेवढं कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस सोपं नसतं. कायनेटिक एनर्जी ऑफ ब्लॉक कसा काढतो आपण? हाफ mv², कारण की सगळ्या पार्टिकल्सची त्या ब्लॉक मध्ये वेलॉसिटी सेम असते. इथे मात्र वेगळं असतं. इथे प्रत्येक मॉलिक्यूल इज मुव्हिंग हिअर अँड देअर विथ डिफरंट वेलॉसिटी. सो जर काही मी एक कंटेनर घेतला आणि या कंटेनरला मी सपोज बघा काय, मी सपोज या कंटेनर मध्ये मॉलिक्युल्स आहेत मला माहिती आहे आणि आय हॅव टेकन द कंटेनर ऑफ दिस गॅस विच मास ऑफ द गॅस इज m आणि मी याला एका ट्रक वरती ठेवला. हा ट्रक जो आहे, ठीक आहे, ट्रक जो आहे इट इज मूव्हिंग ॲट द स्पीड ऑफ v. सो कॅन आय से हाफ mv² इज द वेलॉसिटी ऑफ दिस गॅस नाव? तर नो, ही वेलॉसिटी आपण कन्सिडर नाही करत. गॅसची कायनेटिक एनर्जी कन्सिडर करताना वी ओनली कन्सिडर द वेलॉसिटी ऑफ द मॉलिक्युल्स इटसेल्फ. त्यांची वेलॉसिटी कन्सिडर करतात, आतमधली वेलॉसिटी. त्यामुळे गॅसमध्ये खूप सारे मॉलिक्युल्स असतील, खूप सारे. सो प्रत्येकाचा मास तर आयडेंटिकल असेल. आय एम कन्सिडरिंग अ सिंगल गॅस. मी मिक्सचर मध्ये जात नाही अजून. सिंगल गॅसचा पहिला मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी काय असेल? हाफ त्याचा मास इंटू v1². दुसऱ्याची काय असेल? हाफ mv2². असं करत करत हाफ mvn² will be the velocities of all the molecules, will be the kinetic energies of all the molecules, and once I will add them तर मला टोटल कायनेटिक एनर्जी मिळेल. कायनेटिक एनर्जी अशी कॅल्क्युलेट करतो गॅसची. गॅसची कायनेटिक एनर्जी कशी कॅल्क्युलेट करतात? अशी. सो कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस चा फॉर्म्युला असतो हाफ mv1², हाफ mv2², हाफ mv3² अप टू हाफ mvn². सगळ्यांची ऍडिशन, ज्याला आपण, मी डेरिव्हेशन नाही करत बसणार, नाही डेरिव्हेशन, बट जर तुम्ही लॉजिकली विचार केला तर जर काही हाफ m कॉमन घेतला बिकॉज आयडेंटिकल आहे तर v1², v2², v3² अप टू vn² काल सारखंच मिळेल. आणि ह्यात आपण काय करतो? वी डिवाइड बाय n, वी मल्टिप्लाय बाय n. आठवतंय? अँड आफ्टर दिस स्टेप n into m, number of molecules into mass of each tiny molecules is the mass of the gas itself. And what this particular thing is, this is nothing but vrms चा square. root चा square ना, root चा square. So root mean square चा square. So it is actually mean square velocity. Mean square velocity ते, but we are more comfortable with root mean square. So kinetic energy of gas is simply half m vrms². डायरेक्टलीच लिहिलं मी, बट त्याच्या मागचं लॉजिक पण तुम्हाला सांगणं गरजेचं होतं. सो होपफुली तुम्हाला कळालं. प्रत्येक मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी ऍड करून आय गॉट दिस आन्सर. बट कायनेटिक एनर्जी एवढंच नाही, ह्याचे व्हेरिएशन्स खूप महत्वाचे आहेत या फॉर्म्युलापेक्षा. काय व्हेरिएशन्स आहेत बघा. तर मी इथे साईडला प्रेशर इक्वेशन लिहून ठेवतो विच विल बी युजफुल. याचा दुसरा व्हेरिएशन बघा काय, तर दुसरा व्हेरिएशन आहे युजिंग दिस इक्वेशन. बघा हा nm तर सगळ्यांना माहिती आहे m आहे, बरोबर. सो कॅन यू टेल मी व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ m vrms² ओनली, जो इथे दिसतोय मला m vrms². हा 3 वरती जाईल, हा v वरती जाईल. सो त्याचा आन्सर येईल 3 pv. ऑब्विसली 3 pv येईल. समजतंय का?
डिनॉमिनेटरचा 3 आणि डिनॉमिनेटरचा v वरती गेला तर 3pv बनेल. त्याचं उत्तर m vrms2 आहे. जो इथे दिसतोय m vrms2, फक्त डिनॉमिनेटरचा 2 जो दिसत नाहीये तो इथे मी लिहून टाकला. आता मॅच झाला. सो दिस इज द व्हेरिएशन वर्जन नंबर 2. व्हॉट इज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस? 3/2 pv. डोळे झाकून 3/2 pv कसं आलं? फॉर्म्युला हाफ m vrms2 वरनच बनवलाय प्रेशर इक्वेशन वापरून 3/2 pv, आणि ऑब्वियसली दॅट इज ऑल्सो इक्वल टू 3/2 nrt. 3/2 nrt. nrt. This is kinetic energy of gas. I hope सगळ्यांना तिन्ही व्हेरिएशन समजले कसे केले मी. तिन्ही व्हेरिएशन म्हणजे पहिला तर हाफ एम व्ही स्क्वेअर असतो, हाफ एम व्ही स्क्वेअर हाफ मास ऑफ द गॅस इंटू व्ही आर एम एस स्क्वेअर. प्रेशर फॉर्म्युला वापरून दुसरा व्हर्जन बनवला आणि पीव्ही ला एनआरटी टाकून आयडियल गॅस इक्वेशन वापरून तिसरा व्हर्जन बनवला. दिस इज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस. दिस आर द फॉर्म्युले. कामाच्या गोष्टी करू आता. हे कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस सगळ्यांना कळालं आहे. कुठला कधी वापरायचा डिपेंड करतं तुमचा कंडिशन, गिवन कंडिशन काय. म्हणजे जर काय मला क्वेश्चन मध्ये विचारलं असेल की या बॉक्स मध्ये हायड्रोजन गॅस आहे, या पर्टिक्युलर बॉक्स मध्ये हायड्रोजन गॅस आहे, 4 मोल्सचा हायड्रोजन गॅस, आणि तो रूम टेम्परेचरला ठेवलाय 300 केल्विनला, तर मी कुठला फॉर्म्युला वापरणार? कॉमन सेन्स. एन आणि टेम्परेचर दिला, आय विल गो विथ दिस. पटकन मी काढीन त्याची कायनेटिक एनर्जी. जर मला कंटेनर मध्ये प्रेशर 5 atm ला गॅस घेतलाय आणि त्याचा व्हॉल्यूम 3 मीटर क्यूब आहे, तर मी लगेच हा फॉर्म्युला वापरेन. प्लीज माइक ऑफ करा गाइस. सो विच फॉर्म्युला टू यूज अँड व्हेन टू यूज डिपेंड करतं की काय गिवन कंडिशन आहे. हा रेअरली वापरू आपण, खूप कमी वेळेस वापरू. हा वापरणारच नाही. इनफॅक्ट कधी आरएमएस स्पीड दिली असेल तर ठीक आहे, बट वी विल नॉट यूज द फर्स्ट वन. येल्लो नाही वापरणार, व्हाईट वालेच वापरतो, फेमस आहेत ते. कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस कशी काढायची होपफुली तुम्हाला समजलं. बट आपण जी आता बघतोय कायनेटिक एनर्जी वगैरे, ही कायनेटिक एनर्जी आपण जी बघतोय ही आयडियल गॅस साठी बघतोय. काय आपण ही आयडियल गॅस साठी बघतो की याच्यामध्ये फक्त एकच आहे ट्रान्सलेशन, ट्रान्सलेशनल मोशन. म्हणजे आपण काल जसं डिस्कस केलंय की अझम्पशन्स ऑफ केटीजी वगैरे, त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स मध्ये कुठे इंटरॅक्शन नव्हतं आणि आपण इथे सगळे मोनो ॲटॉमिक गॅस. ठीक आहे, आय विल कम टू दॅट पॉइंट इन नेक्स्ट लेक्चर. पण आता सध्यासाठी आय होप सगळ्यांना कळालं आहे हा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे. दिस इज द फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी. आता क्वेश्चन मध्ये विचारतात व्हॉट इज कायनेटिक एनर्जी. नीट बघा, व्हॉट इज कायनेटिक एनर्जी पर मोल. कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल. कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आणि कायनेटिक एनर्जी पर युनिट मास किंवा पर केजी, पर युनिट केजी. हे 4 स्टँडर्ड क्वेश्चन्स विचारले जातील. 4 स्टँडर्ड क्वेश्चन्स. कधी पण पर काही विचारला ना, पर काही, दॅट काही वी डिवाइड इन डिनॉमिनेटर. बरोबर ना. मीन्स फॉर एक्झाम्पल इफ आय आस्क यू व्हॉट इज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पर सेकंड, मीन्स स्पीड इज आस्क्ड, सो आय विल डिवाइड डिस्टन्स बाय टाइम. पर एनीथिंग, पर मोल म्हटल्यावरती आय हॅव टू डिवाइड बाय नंबर ऑफ मोल्स. सो ऑब्वियसली the formula of kinetic energy per mole will be, I will use the third variant, 3/2 nRT by number of moles. nn will cancel. This is the answer, 3/2 RT. This is what Ke per mole का फॉर्म्युला. कुठल्याही गॅसची कायनेटिक एनर्जी पर मोल 3/2 RT ने आन्सर मिळतो. कायनेटिक एनर्जी पर मोल. फर्स्ट, कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल काढायचा असेल तर ऑब्वियसली तुम्हाला कशाने डिवाइड करावं लागेल? नंबर ऑफ मॉलिक्युल्सने, बिकॉज पर मॉलिक्यूल काढायचं आहे. सो कसं येईल? 3/2, अगेन आय विल यूज द सेकंड वर्जन, 3/2 nRT डिवाइडेड बाय, आय हॅव टू डिवाइड बाय नंबर ऑफ मॉलिक्युल्स. गॅसच्या चेंबर मध्ये किती मॉलिक्युल्स आहेत? n मॉलिक्युल्स आहेत. कोणी मला सांगू शकता का की n/n काय बनणार आहे? तर मी तुम्हाला ट्रिक सांगितली आहे. अज्युम वरचा n1, वरच्या n ला 1 अज्युम करा, ऑटोमॅटिकली खालचा n बिकम्स na. लॉजिकल आहे. वरचा n जेव्हा 1 असेल, 1 मोल असेल, तेव्हा खाली किती असतील त्या कंटेनर मध्ये मॉलिक्युल्स? ॲव्होगाड्रो नंबर, विच इज ऑल्सो इक्वल टू, कलर चेंज करतो, लाल दिसत नाही, विच इज ऑल्सो इक्वल टू 3/2 kBT. बघा केबी खूप वेळा कामात आहे आपला. 3/2 kBT. दिस इज Ke per
मॉलिक्यूल, कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल 3/2 kBT फक्त टेम्परेचरवर डिपेंडेंट आहे, फक्त टेम्परेचरवर डिपेंडेंट गोष्टी. कायनेटिक एनर्जी इज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर. कायनेटिक एनर्जी फक्त आणि फक्त टेम्परेचरवर डिपेंड करते. आता कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम वापरू. रितेश जगदेश माईक बंद करा रे. रितेश देशमुख. ऋषिकेश. थर्ड वन इज कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम साठी ऑब्विसली आय विल गो विथ द सेकंड व्हेरियंट बिकॉज त्याच्यात व्हॉल्यूम दिसतोय मला. सो आय विल यूज दॅट व्हेरियंट. and 3/2 PV ला I will try and divide by V because per unit volume and VV cancel होईल. So मी तो variant choose केला. So 3/2 P. This is the KE per unit volume. आणि KE per kg साठी I will again go with the last variant because mass ने divide करायचे. 3/2 nRT by mass of the gas. पूर्ण गॅसच्या mass ने divide केलं तर I will get per unit kg. and परत इकडे what is the simplification? n ला 1 टाकायचा. when you put n ला 1 what you get? m नॉट होतो ना खालचा, मॉलिक्युलर वेट बनतो n1 टाकल्यावरती. 1 मोल ला मॉलिक्युलर वेटचा मास असेल. दिस इज ke पर kg पर कायनेटिक एनर्जी पर kg. these are variations. do we have to learn it? I don't think so. तुम्हाला जर काही मेन फॉर्म्युला माहिती असतील तर यू कॅन डिराइव्ह इट ऑन द स्पॉट. मी लर्न नाही केले, मला लगेच ह्याच्यावरनं डिराइव्ह करता येतं ऑन द स्पॉट. तसं तुम्ही पण शिकून जा बिकॉज यू कॅनॉट लर्न एव्हरीथिंग. तुम्हाला माहिती पाहिजे कसे रूल्स, काय स्टेप्स फॉलो करून आपण तिथे पोहोचू शकतो. बेसिकली तुम्हाला प्रेशर इक्वेशन माहिती पाहिजे, प्रेशर इक्वेशन माहिती पाहिजे, त्याच्यावरनं सगळ्या गोष्टी डिराइव्ह करता येतात. ठीक आहे. आणि हे तुम्ही पण ट्राय करत राहायचं, रोज डिराइव्ह करणं ट्राय केलं तुम्ही, यू विल श्योरली गेट इट. Okay, so quickly write it down. We will start with numericals. झालं की सांगा रे. पाच क्वेश्चन्स आहेत, आपण ते 5 सॉल्व करून टाकू. ठीक आहे. 5 क्वेश्चन्स. ठीक आहे. झालं का रे? डोंट वरी, हे फॉर्म्युले पार्ट करायची गरज नाहीये, ऑन द स्पॉट आपण डिराइव्ह करणार आहे वेन एव्हर इट विल बी रिक्वायर्ड. झालं का? 4 क्वेश्चन सॉल्व करायचे, त्याला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ लागू दे. 4 का 5 क्वेश्चन आहेत आय गेस. चलो लेट्स स्टार्ट.
कुठे येते? एक मिनिट फक्त. एक मिनिटात फक्त चालू करू. जस्ट होल्ड करा. ठीक आहे. आता बघा, आय विल शेअर द स्क्रीन विथ यू. ओके, बघा क्वेश्चन्स तुमच्या समोर आहेत. होप सगळ्यांना दिसतंय क्लिअरली. झूम वगैरे करून बघू शकता तुम्ही इफ यू वॉन्ट. लेट्स स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 बघा. शो दॅट RMS velocity of oxygen is √2 times sulfur dioxide molecule at STP. आपल्याला काय शो करायचंय? ऑक्सिजनची RMS velocity. कलर चेंज करतो मी. कोणाची? VRMS of oxygen is √2 times V of sulfur dioxide SO2. खूप सिंपल डेरिवेशन आहे. डेरिवेशन म्हणजे अशा खूप सिंपल क्वेश्चन आहे. होपफुली तुम्हाला मी 1 मिनिट दिलं तर जमेल तुम्हाला. झालं की सांगा मला. तुम्ही ट्राय करा. Yes, Soham, mass of each molecule is small m. झालं की सांगा डन म्हणून. व्हेरी गुड यश. गुड अथर्व. हा ओरली करण्यासारखा क्वेश्चन आहे, बट त्यासाठी तुम्हाला RMS स्पीडचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. व्हॉट इज RMS स्पीड का फॉर्म्युला? 3RT बाय m0. सेम टेम्परेचर दिले त्यांनी आणि आपल्याला माहिती की VRMS हा मासला, मॉलिक्युलर मासला इनवर्सली प्रपोर्शनल आहे. मॉलिक्युलर मासला कारण की टेम्परेचर सेम आहे, R सेम आहे, 3 सेम आहे, एव्हरीथिंग इज सेम. सो RMS हा मॉलिक्युलर मासला इनवर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट आहे. सो जर मी ऑक्सिजन अपॉन सल्फर डायऑक्साइडची RMS स्पीड कंपेअर करायला गेलो तर मला रूट मध्ये आधी वरती मास SO2 चा लिहावं लागेल आणि खाली मास O2 चा लिहावं लागेल कारण की इनवर्स प्रपोर्शन आहे. आणि ऑक्सिजनचं माहिती आहे, सल्फर डायऑक्साइडचं माहित नाहीये. बट जरा आपल्याला रूट टू टाइम्स आणायचे म्हणजे 64 असलं पाहिजे तरच √2 येईल, नाही तर येणार नाही. किंवा SO2 चं तुम्हाला माहिती काढू पण शकता तुम्ही. 32 असतं ऑक्सिजनचं आणि सल्फरचं 64 करण्यासाठी 32 असलं पाहिजे. केमिस्ट्री चांगला असणाऱ्यांना हे पण माहिती असेल की सल्फर इज 32. सो 32 + 32 64. 64 कॅन्सल झाला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. वेदने पूर्ण सॉल्व्ह करून दिलं. √2 इज द करेक्ट आन्सर. ॲब्सोल्युटली करेक्ट. व्हेरी गुड. चलो लेट्स मूव्ह टू क्वेश्चन नंबर 2. पहिला क्वेश्चन मध्ये कोणाला काही डाऊट आहे का? असेल तर विचारा लगेच हँड रेस करून. पहिला क्वेश्चनच नव्हता. आता 15th क्वेश्चन. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 15. थोड़ा झूम करतो याला. क्वेश्चन नंबर 15. At what temperature will oxygen molecule have same RMS speed as that of helium at STP? दोघं पण STP, helium STP ला आहे
at what temperature oxygen will have same speed as helium. मॉलिक्युलर वेट दोघांचे दिले 32 आणि 4. ऑक्सिजनची आरएमएस स्पीड हिलियमच्या आरएमएस स्पीडला इक्वल टू कधी होईल? सिंपली तुम्हाला फॉर्म्युला कंपेअर करायचे. हिलियम साठी टेम्परेचर एसटीपी आहे, ऑक्सिजन साठी टेम्परेचर काढायचं आहे. हे एसटीपी आहे, हे माहित नाही म्हणून मी त्याला टी स्टार करतो. रूट रूट विल कॅन्सल, 3r विल कॅन्सल. सो टी स्टार म्हणजे अननोन टेम्परेचर अपॉन ऑक्सिजनचा मॉलिक्युलर वेट 32 इज इक्वल टू टी एसटीपी. किती घेऊ? 300 घेतला तर आन्सर मॅच नाही होणार, 273 असेल. एसटीपी ला डिवायडेड बाय एम नॉट. किती असतो एम नॉट? एम नॉट असतो हिलियमचा मास 4 ग्रॅम. दोन्ही ग्रॅम घेतला तरी चालणार आहे कारण की ते कॅन्सलच होणार आहे. 4 8 जा 8 इंटू हे मल्टिप्लाय केलं तर नक्कीच 2184 असा आन्सर येईल. येस. सो इझी क्वेश्चन आहे बेसिकली. पहिल्या लेसन मध्येच फक्त क्वेश्चनची क्वालिटी वाढवलेली, नंतर परत ते आपल्या जुन्या टाईप मध्येच गेलेत ते लोक इझी क्वेश्चन स्टॉप. फक्त पहिल्या लेसन मध्ये सगळे क्वेश्चन चांगले होते. ठीक. 15th झाला. 15th मध्ये कोणाला डाऊट असेल तर विचारा. मध्ये कोणाला डाऊट असेल तर विचारा रे. 15 सगळ्यांना जमलाय का? आय होप सगळ्यांना जमलाय. 16th क्वेश्चन परत एकदा आरएमएस स्पीड वाला आलाय. वन्स अगेन आरएमएस स्पीड. आता यावेळेस तुम्हाला कंपेअर करायला सांगितलं, म्हणजे रेशिओ काढायला सांगितलं. सो वन्स अगेन अ व्हेरी सिंपल क्वेश्चन. फाइंड द रेशिओ ऑफ, अरे हे वरती गेला. Compare the RMS speed of hydrogen to RMS speed of oxygen. दोघांचे temperatures are mentioned. Just put the formula. Just put the formula. मी सांगितलेलं तुम्हाला RMS speed चा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. √3RT/m0. हाच फॉर्म्युला साऊंड सारखाच वाटतो पण साऊंड मध्ये गामा RT/m0 होता. ते सगळं सेम आहे. 33RR सगळं सेम आहे, फक्त टेम्परेचर्स आर डिफरंट. तर हायड्रोजन साठी 127 आहे. शुड आय पुट 127? चला 127 टाकू. काय टाकू टेम्परेचरला? दिस टेम्परेचर इज कॅपिटल टी. केल्विन टेम्परेचर. केल्विन हा तर डिग्री सेल्सियस आहे. सो फर्स्ट थिंग इज यू विल कन्वर्ट इट इनटू केल्विन. सो इट विल बिकम 400 केल्विन. सो वरती येईल 400 अपॉन मास ऑफ हायड्रोजन इज 2. रूट मध्ये आहे हे, डिवायडेड बाय खाली ऑक्सिजन साठी टेम्परेचर 27 म्हणजे 300 अपॉन ऑक्सिजनचा आहे 32. सो जर हे तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुमचा आन्सर 8/√3 येणार आहे असं दिसतंय. करेक्ट. 400 केल्विन. व्हेरी गुड. ठीक है. झालं का? सॉल्व केल्यावरती यू विल गेट द आन्सर. ठीक आहे. लास्ट 2 क्वेश्चन्स राहिलेत फक्त. 17th क्वेश्चन बघा काय. 17th क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन पण सिंपल आहे. क्वेश्चन नंबर 17.
फाइंड कायनेटिक एनर्जी ऑफ 5 लिटर म्हणजे व्हॉल्यूम दिलाय ऑफ गॅस ऍट स्टँडर्ड प्रेशर म्हणजे प्रेशर दिलाय. प्रेशर व्हॉल्यूम मध्ये कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आठवतोय का? कायनेटिक एनर्जीचे 3 व्हेरिएशन दिले मी तुम्हाला. त्यातला पहिला 3/2 PV. व्हेरी गुड. 3/2 PV ऍब्सोल्युटली करेक्ट. पहिला तर कामाचाच नव्हता. फर्स्ट व्हेरिएशन वॉज कम्प्लिटली युजलेस. 3/2 PV आणि 3/2 NRT हे दोनच कामाचे आहेत. सो 3/2 प्रेशर किती पुट करू 1.013 इंटू 10⁵ इंटू व्हॉल्यूम 5 लिटर आहे. SI युनिट मध्ये लिटरचा मीटर क्यूब मध्ये 10⁻³ चा फॅक्टर असतो. सो 5 3 जा 15 15 2 जा 7.5. सो 7.5 येईलच. हा 1.013 सोडून द्या 1च असतो तो रफली. आणि 10⁵ आणि 10⁻³ काय देईल 10⁻+2 10⁻+2 काय चुकतंय का रे बाबा? काय माहिती हे युनिट हे रॉंग आहे. हे रॉंग आहे. आन्सर विल बी 759. आता याच्याकडे बघून सांगता येतं मला 759.7 जूल असा आन्सर पाहिजे. ठीक आहे 1.013 इंटू 7.5 केलं मी बरोबर केलं ना. DM क्यूबचं लिटरला 10⁻³ केलं बरोबर. आणि प्रेशर इज 10⁻⁵. सो आन्सर हे रॉंग आहे असं दिसतं इकडे मला. येस ठीक आहे. सो आता टाइम खूप कमी राहिलाय. क्विकली वी विल कव्हर द लास्ट क्वेश्चन. 7.59 इंटू 10⁻² पण येणार आहे काय मागच्या क्वेश्चन मध्ये? दिस इज द लास्ट क्वेश्चन. हा लास्ट क्वेश्चन आपण ऑलरेडी याचे सगळे फॉर्म्युले बघितले होते. मी तुम्हाला सगळे फॉर्म्युले लिस्ट बाय लिस्ट लिहून दिलेले की पर किलो मोल पर केजी पर मॉलिक्यूल सगळं विचारलं. तर तुम्हाला उलटा जाऊ आपण. पहिला जाऊ आपण तिसरा थर्ड पहिला जाऊ थर्ड. पर मॉलिक्यूलचा फॉर्म्युला काय सांगितलं मी तुम्हाला 3/2 KBT. 3/2 KBT टाका फक्त. क्वेश्चन इज फाइंड एवरेज मॉलिक्युलर कायनेटिक एनर्जी पर किलोमोल पर केजी आणि पर मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन ॲट 127°C. सो पर मॉलिक्यूल आय एम गोइंग इन रिव्हर्स सेन्स कारण की मला तिसरा इझी वाटला म्हणून मी तिसरा घेतला पाहिजे. पर मॉलिक्यूल इज 3/2 KBT. सो 3/2 KB माहित नाही काय असतो पण तो R/NA असतो इंटू T. सो 3/2 R इज किती 8.31 त्यांनी दिलाय आन्सर बघा इथे व्हॅल्यू इंटू टेम्परेचर 400 घेतलं पाहिजे 127°C मध्ये अपॉन ॲव्होगॅड्रो नंबर 6.0 समथिंग 10⁻23. हे सॉल्व्ह करून उत्तर मिळणार आहे 3 1 जा 3 3 2 जा 6 4 आणि हा 400चा 100 राहिला. सो हा 10⁻23 वरती गेला तर तो -23 तर होईलच बट त्या 100ला घेऊन तो -21 होईल. सो आन्सर येईल 8.31 इंटू 10⁻21 जूल पर मॉलिक्यूल. एवढी एनर्जी कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल इज एवढे जूल. तुम्ही युनिट लिहिताना पर मॉलिक्यूल लिहू शकता बट मॉलिक्यूल हे युनिट नाहीये. सो यू कॅन जस्ट कीप 8.31 इंटू 10⁻21 जूल. आय होप एव्हरीवन गॉट द आन्सर फॉर पर मॉलिक्यूल. आता पर केजी करू. पर केजी तुम्हाला आठवत आहे का 3/2 RT/m0 असा फॉर्म्युला होता. 3/2 RT/m0 कसा बनवला फॉर्म्युला मी इरेज करतो. कसा बनवला बघा फॉर्म्युला 3/2 RT/m0 कसा बनवला तर 3/2 NRT हा मेन कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे. मेन कायनेटिक एनर्जीचा त्यालाच डिवाइड बाय मास ऑफ द गॅस केलं तर N1 असताना मास बिकम्स m0. आय होप तुम्हाला समजतंय काय लिहितोय मी ते. सो 3/2 R इज 8.314 परत एकदा टेम्परेचर किती आहे तर 400 परत एकदा सेम टेम्परेचर अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन. बरेच जण मिस्टेक करतील आणि टाकतील 32 फक्त तर ते 32 नाही टाकायचं. पर ग्रॅम नाही विचारले पर किलोग्रॅम विचारले. सो किलोग्रॅमने डिवाइड केलं पाहिजे म्हणून 10⁻³ टाकलं पाहिजे खाली. ठीक आहे 200 1600 अजून काय होईल का तर आता राहिलेलं सगळं तसंच घ्यावं लागेल वरती. हा वरती नेतो मी 10⁻³ तर तो 10⁻+3 होईल. हे 10⁻² आणि तो 10⁻³ चा 10⁻5 होणार
आणि ते काय राहील 3 इंटू 8 24 आणि उरलेलं 25/16. सो उत्तर रफली 1.5 काहीतरी येईल. 1.5 इंटू 10⁵. 1.5 इंटू 10⁵ असं काहीतरी उत्तर येईल. सो बघा एकदा चेक करू आपण आता जेवढं केलंय ते तरी बरोबर आहे का. येस, हे दोन्ही आन्सर्स बरोबर आहे. 8.3 इंटू 10⁻21 पण बरोबर आलंय, ॲज वेल ॲज ते पण बरोबर आलंय. ठीक आहे, चलो. सो लास्ट क्वेश्चन, टेक इट ॲज होमवर्क पर किलोमोल. यू कॅन टेक इट ॲज होमवर्क.